आनंदीबाई प्रधान सायन्स कॉलेज, कोंकण एजुकेशन सोसायटी. Right now we are in the Anandibai Pradhan Science College of Medicals. So our colleague Mr. Satish Surve, Vivek Mistry, Chandan Katalkar, and the activity sir Mr. We are sitting with them and asking the permission for the MSF Safety Foundation rule to explain the students. And this professor is helping us to cover this project. Thank you. दिवाळीचं कुठेही नाही दिवाळीचं कुठेही नाही त्यात वळण आहे पावसामध्ये तर आम्ही मागच्या साईडला खूप वाजता ह्या वळणावरती 25-26 ॲक्सिडेंट झाले. आता आम्ही 3-4 भाग मग मी काय करतो लॉंग ड्रायव्हर सतत ते त्यांच्या नशेमध्ये कुठल्या गोष्टी असतात आणि त्या छोट्या गाड्यांना पाहत नाही म्हणजे पटकन ते मुलांचा गैरमोल होतो की आणि गाडी म्हणजे मुलांकडे एक साईल असेल आता आम्ही परवा एक इन्स्पेक्टर आमच्याकडे एक लेक्चर आयोजित केलं त्यांनी पण तेच सांगितलं सेफ्टीसाठी म्हणजे रूल्स आपल्याला जे माहिती असायला पाहिजे तर त्यांनी ते सांगितलं कधी ट्रिपल्स येतात किंवा कधी कधी ते रूम स्टाईलमध्ये करायला घेतात आणि मग मार्केटमध्ये पण लोकांना म्हणजे धोका पोहोचण्याचा संभव असतो नाही मोस्टली ते यंगस्टरमध्ये हा प्रॉब्लेम जास्त आपल्याला दिसतो कारण एक इमेज असते करायला करतात त्यांना प्रोफेशनली ट्रेनिंग दिलं जातं बरोबर आणि त्यांच्या मागे काय सेफ्टी सेफ्टीमध्ये त्यांच्या मागे गोष्टी आहेत 100% सेफ्टी असेल देन दे विल टेक ॲक्शन मला आता उडी मारलं गाडीवरून किंवा झोपून आवडते बरोबर मग अशाच गोष्टी सर्वांना एकत्र करून ह्या गोष्टी करू नका प्लस तिथे लांब जात आहे एक 50 किलोमीटरमध्ये अंतर गाडी घेऊन जातात तुमच्यावर कोणत्या वस्तू पाहिजे तुला अशी जातात मग कधी गाडी खराब होते कोणत्या केसेस होतात किंवा कुठल्या गोष्टीला प्रवास प्राप्त झाले केव्हा थांबायचं कुठल्या ठिकाणी थांबायचं तर पर्सनल गोष्टी असतात ज्या काही करण्याच्या त्यासाठी गाडी असते गाडीला लावलं पाहिजे निघून जातात मोठी गाडी बॉडी कॅरी जे काय आहे बरोबर आणि कधी कधी मुला ओव्हर कॉन्फिडन्स पास होऊ शकेल किंवा मी आयकन पाहिजे सेकंड थिंग रात्री आता आजपर्यंत जाणे ॲक्च्युली सेकंड म्हणजे थिंग आम्हीच काही इथपर्यंत जातो आजपर्यंतचा नॉलेज किंवा एक्सपिरियन्स होता कारण त्याच्याशिवाय प्रॅक्टिकल लाईफमध्ये प्रॅक्टिकल करावं लागतं थिअरी घेऊन त्याचा उपयोग होणार नाही तर त्यासाठी मग आमचं त्यात सिलेक्शन झालं एवढ्या हे आमचं एक नशीब समजून म्हटलं जे आपल्याकडे आहे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं एक वेलफेअर वर्किंग आर्ट टीम करून आम्ही हे जे करतो बाकी त्यातून काही ह्या मुलांच्या डोक्यामध्ये हे केलं तर ते आणखी चांगलं आहे.